नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या कशी केली, साधना कशी केली, तर अतिशय तपोभूमी असणारे हे चकलंबा ठिकाण आणि तिथे कल्याण स्वामी महाराजांचं संजीवन समाधी स्थान, त्या समाधीची सेवा परंपरेने आमच्यापर्यंत आलेली आहे। जवळजवळ ही 8वी 9वी पिढी म्हटलं तरी काही हरकत नाही आणि प्रत्येक पिढीला एक संन्यासी अशी आमची परंपरा आहे। बऱ्याच वर्षापासून महाराजांचं मंदिर व्हावं एक स्वप्न बाळगत आम्ही प्रवास करत होतो संप्रदायामध्ये, पण सुरुवातीची परिस्थिती अतिशय बिकट हालाकीची, वाईट कंडिशन, पण त्यातूनच महाराजांच्या कृपेनं म्हणा, साधू संतांच्या आशीर्वादानं संप्रदाय जसा यशस्वी आणि चांगला प्रवास होत गेला, चांगली लोक आम्हाला मिळत गेली, लोकांच्या रुपयातून 10 रुपये त्या सहकार्यातून महाराजांचं सुंदर मंदिर उभं राहिलं लोकांच्या देणगीतून। आणि मंदिर उभं राहिलं, इच्छा होती की आता महाराजांचा कलशारोहणाचा कार्यक्रम व्हावा। तर येणाऱ्या 18 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत चकलंबा या गावी सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचा भव्य असा कलशारोहण सोहळा आयोजित केलेला आहे। त्या कलशारोहण सोहळ्यासाठी त्या 7 ते 8 दिवसाच्या पर्व काळात महाराष्ट्रातले ख्यातनाम अधिकारी आणि परंपरेने मोठे असणारे सगळे संत महंत मंडळी कीर्तनासाठी आहेत। पहिल्या दिवशी समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे। दुसऱ्या दिवशी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ बाबा शास्त्री यांचं कीर्तन आहे। तिसऱ्या दिवसाचं कीर्तन संजय बाबा पाटकर यांचं आहे की ज्यांनी गोसेवेचं काम खूप मोठ्या प्रमाणात हातात धरलंय आणि ते खूप मोठं गोसेवेचं काम करतायत। चौथ्या दिवसाचं कीर्तन ज्यांनी अगदी बिकट आणि वाईट काळामध्ये संप्रदाय टिकवून ठेवला, अगदी हिरवे फेटे घालून धर्म जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी अतिशय कठीण काळामध्ये केलं, अशी मोठी परंपरा प्राप्त असलेले गहिनीनाथ महाराज औसेकर की जे सध्या पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष आहेत, तर त्यांचं पण कीर्तन आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये ज्यांना मालक म्हणून संबोधल्या जातं, संप्रदायात ज्यांचं खूप मोठं वजन आहे, खूप मोठी ताकद आहे, खूप मोठं महिमान आहे त्यांच्या घराण्याचं, असे अच्युत बाबा दस्तापूरकरांचं कीर्तन आहे। आणि बीड जिल्ह्याचं भूषण धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज यांचं कीर्तन आहे। 7व्या दिवसाचं कीर्तन हे स्वतः माझ्याकडे आहे आणि 8व्या दिवसाचा काला युवकांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि ज्यांनी जवान, मातृभूमी, राष्ट्रभूमी याच्याबद्दल ज्यांनी खूप काही बोलतात कीर्तनामध्ये, कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन आहे। ही सगळी कीर्तनाची श्रृंखला आहे। आणि कलश पूजन चकलंबा परिसरामध्ये जे काही संत साधू संत मंडळी आहे, परंपरेनं पहिले भगवानगडाचे महंत, नंतर परंपरेनं नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा आणि भगवानगडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी महाराज, बाकी तारकेश्वर गडाचे महंत, मच्छिंद्रनाथ संस्थानचे महंत, गहिनीनाथ गडाचे महंत, गोरक्षनाथ गडाचे महंत, चकलंबा परिसरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेष करून जेवढे काही गड, संस्थान, देवस्थान आहेत, तर त्या सगळ्या संस्थांचे महंत मंडळी येणार आहेत। बंकट स्वामी संस्थानचे महंत आपले लक्ष्मण महाराज मेंगडे ते स्वतः येणार आहेत। चाकरवाडी संस्थानचे मठाधिपती आपले महादेव बाबा गिरी येणार आहेत। गोरक्षनाथ टिकडीचे महंत नवनाथ बाबा ते सुद्धा कलश पूजनसाठी येणार आहेत। ही सगळी संत मंडळी कलश पूजनसाठी तर येणार आहेतच, पण गुजरात मधून असे संत कलश पूजनसाठी येणार आहेत की ज्यांचं लक्ष्मीनारायण संस्था सेवा संस्थांच्या माध्यमातून भारत आणि भारताच्या बाहेर धर्मासाठी खूप मोठं काम चालू आहे। असे स्वामी हरिजीवन दासजी महाराज की ज्यांची लड्डू गोपाल गोशाळा नवसारी गुजरात मध्ये आहे, ते कलश पूजनसाठी येणार आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी काही सुप्त संत परंपरा आहे, म्हणजे एखाद्या वेळेला कीर्तनकार लगेच प्रकाश झोतामध्ये येतात, पण अगदी भारूड असेल, ओवी असेल, अभंग असेल, देवीची भोपी असतील, गोंधळी असतील, जोगी असतील, ज्यांनी ज्याच्या त्याच्या पातळीवरती संप्रदाय किंवा आपल्या अनेक ज्या जुन्या परंपरा आहेत त्या जपण्याचा, टिकून ठेवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, अशा सगळ्या बऱ्यापैकी लोकांचा सन्मान करण्याचा प्रयत्न त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून आम्ही त्याचा प्रयत्न करतोय। महाराष्ट्रात देवीचे गोंधळी भोपी म्हणतो त्यांचा सन्मान ठेवला, ज्यांनी भारुडाची परंपरा जपली त्यांचाही सन्मान ठेवलाय। गावातल्या ज्या मुली लग्न होऊन बाहेर गेलेल्या आहेत त्या सर्व लेकी बाळींना साडी चोळीचा आहेर असं ठेवलेलं आहे। गावामध्ये ज्यांनी परमार्थ टिकून ठेवला, आठवडा भजन असेल, गावचे सप्ताह असतील,
ज्या लोकांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य ग्रामदैवताच्या सेवेमध्ये घालवले त्या लोकांचाही सन्मान ठेवलेला आहे। 2020 पासून 2025 पर्यंत ज्यांनी महाराष्ट्र केसरी हे पद मिळवलंय त्यांचाही सन्मान त्या व्यासपीठावरती आम्ही ठेवलेला आहे। का? धर्म आणि एकीकडे शक्ती। तर धर्माला सुद्धा कुठेतरी आपल्या ताकदीचा किंवा आपल्या ताकदीला धर्माचा प्रभाव त्याला जोडलेला असावा, याच्यासाठी अशा कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। आणि याही पलीकडे आणखी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजहिताचे लोकांच्या जी सध्या लोकांची मानसिकता गढाळलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला चांगलं काय करता येईल, लोकांपर्यंत चांगला संदेश काय पोहोच करता येईल, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि हा कार्यक्रम दूरदूरपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावा, या कार्यक्रमाचा लोकांनी आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक धार्मिक चांगला संदेश पोहोचावा, सहिष्णुता निर्माण व्हावी, माणुसकीचं आपलेपणाचं लोकांच्या मध्ये एक चांगलं वातावरण आणि वलय तयार व्हावं, याच्यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। रामकृष्ण हरी। मी साध्वी सोनाळ दिदी करपे, अध्यक्ष कल्याण स्वामी संस्थान चकलंबा। चकलंबा या देवस्थानवरती आम्ही येणाऱ्या 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये भव्य कलशारोहण सोहळा आयोजित करत आहोत। त्या कलशारोहण सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातली ज्येष्ठ अधिकारी कीर्तनकार मंडळी आणि चकलंबा परिसरात सर्व गडाचे महंत हे सर्व कलश पूजनसाठी येणार आहेत। तर आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावं। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक स्तरावरती आपल्याला चांगलं काय काम करता येईल किंवा धार्मिकतेच्या माध्यमातून माणुसकी या गोष्टीला आपल्याला विकसित कसं करता येईल, त्या सगळ्या गोष्टीसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत। बीड जिल्ह्यातल्या तमाम माझ्या वारकरी बांधवांना माझी विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून की आपण सगळ्यांनी कलशारोहण सोहळ्यासाठी यावं आणि आमच्या आनंदामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं। रामकृष्ण हरी।